21व्या शतकात 5Gच्या युगामध्ये ज्या युद्धाकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलं होतं, त्या युद्धाच्या मोहिमेचं प्रमुख लीडिंग ह्या 2 महिला करताना जेव्हा सोशल मीडियावर झळकल्या, लाईक्स, मीम्स आणि स्टेटसचा पाऊस पडला. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या महिला इतक्या कुशाग्र आहेत, या महिला इतक्या दैदिप्यमान आहेत की त्यांची कीर्ती महान आहे की देशाने त्यांना प्रतिनिधित्व अर्पण केलं. पण मी सांगू इच्छिते की आज 21व्या शतकातली स्त्री जितकी हुशार, कुशाग्र, बुद्धिमान आहे, तितकीच ती 300 वर्षापूर्वी अगदी कुशाग्र, नीतिमत्तापूर्ण आणि दैदिप्यमान कारकीर्द असणारी एक महान स्त्री होतीच. याचं ज्वलंत, दैदिप्यमान आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता, लोकमाता, महाराणी, न्यायवती, शालीन, सुसंस्कृत, आध्यात्मिक वारसा असणाऱ्या, मुत्सद्दी, वेळेच्या पुढचा विचार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मंडळी, जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रावर किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मुघलांची सत्ता ही लयाला जाताना आपण पाहिली आणि हळूहळू मुघलांची सत्ता कमी होत असताना ही सत्ता पेशव्यांच्या हाती गेली. माळवा हा जो प्रांत आहे, जो दिल्लीचं द्वार समजलं जातं आणि मुघलांच्या शासनाचा प्रवेशद्वार मानलं जातं, तो माळवा प्रांत त्यावेळच्या मुघल शासकाने पूर्ण निर्घृणपणे हा निर्दनाभूत केला होता आणि माळव्याची जनता या सगळ्या त्रासाला कंटाळली होती. त्यावेळच्या तत्कालीन प्रधानांनी महाराष्ट्रातल्या पेशव्यांना विनंती करून या माळव्याचं प्रतिनिधित्व देण्यासाठी एखाद्या कुशाग्र, मोठ्या आणि हुशार सुभेदाराची नियुक्ती माळव्यावर करावी अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली. त्यावेळी मल्हारराव होळकर यांची नियुक्ती पेशव्यांनी माळवा या सुभेदार प्रांती केली. मल्हारराव होळकर एक अशी व्यक्ती की जिला कोणताही कौटुंबिक वारसा नव्हता. फक्त आणि फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या धैर्यावर, पराक्रमावरती पेशव्यांच्या राज्यामध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारा मल्हारराव होळकर एक शूर योद्धा होता. आणि या मल्हारराव होळकरांमुळे आपण आज अहिल्यादेवींची आज आपण अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी करतो. याचं मुख्य कारण शूरवीर, पराक्रमी मल्हारराव होळकर हेच आहेत. होळकर घराण्यातील तमाम राजे मल्हारराव होळकर, हेंगूजी होळकर, खंडूजी होळकर आणि गौतमाबाई होळकर, राणी तुळसाबाई होळकर, त्याचप्रमाणे शूरवीर मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून मी पूनम साळुंखे आपणासमोर विषय मांडत आहे. एक अद्भुत जीवन गाथा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. In latter days from Brahma came to rule our land in a noble day. Kind was hers and bright her name. Ahilya was a honored name. जॉन बेली हा इंग्रज अधिकारी आपल्या स्वतःच्या डायरीत हे वाक्य अहिल्यादेवींबद्दल लिहितो आणि या अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी करण्यासाठी आज आपण दीपस्तंभ अकॅडमी मार्फत आयोजित व्याख्यानमालेत उपस्थित असणाऱ्या तमाम सर्व श्रोत्यांना, दीपस्तंभ कला अकॅडमीचे संस्थापक आदरणीय रवींद्र पवार सर, ज्यांनी ही कला आम्हापर्यंत पोहोचवली, असे आमचे प्रेरणास्थान, महत्वाचे आमचे गुरु आदरणीय रवींद्र पवार सर, संस्थापिका संचालिका सबुरीताई पवार. आणि या व्याख्यानाला नमूद करू इच्छिते की मी या व्याख्यानापर्यंत पोहोचण्यासाठी मोलाचा वाटा उचलणाऱ्या माहिती अधिकार विभागाच्या कक्ष 2च्या अधिकारी सौ गीताताई कुळवंत, त्याचप्रमाणे या सर्व व्याख्यानासाठी उपस्थित असणारे तमाम श्रोते वर्ग आणि सर्व माझे मित्र, बंधू, भगिनी यांना मी पूनम साळुंखे आपणास सप्रेम नमस्कार करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक रानी जो देवी बन गई, एक रानी जो देवी बन गई. आजच्या अहिल्यानगर आणि पूर्वीच्या नगर येथील जामखेड जिल्ह्यातील चौंडी या गावी माणकोजी शिंदे यांच्या पदरी हे रत्न जन्मलं. अहिल्यादेवींच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांचं माणकोजी शिंदेंना पण फार कौतुक वाटत होतं आणि एके दिवशी अहिल्यादेवी आपल्या आईंसोबत महादेवाची पूजा करण्यासाठी
महादेवाच्या देवालयी गेलेल्या होत्या. त्यावेळी त्या ठिकाणी देवपूजा करून काही लोकांना अन्नदान करीत होत्या, सेवा करीत होत्या, शुश्रूषा करत होत्या. त्यांची देवाबद्दलची भक्ती आणि त्यांनी लोकांसाठी केलेलं अन्नदान, त्यांनी लोकांची केलेली सेवा हे दुरून उभं राहून घोड्यावर असणारे 2 शूरवीर पाहत होते. त्यातले पहिले बाजीराव पेशवा आणि त्यांच्यासोबत त्यांचे मोठे सुभेदार होते मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर आणि या ठिकाणी पेशव्यांनी या मुलीची पूर्ण हालचाल आणि त्यांनी जे जे कृती केली ती पाहिली डोळ्यांनी आणि त्यांच्या हे लक्षात आलं की अहिल्या ही कोणीही साधीसुधी मुलगी नाही. या अहिल्याच्या अंगी असणारे विविध गुण, आध्यात्मिक वृत्ती, तिची माणसांबद्दलची सेवाभावी वृत्ती ही त्यांनी डोळ्यांनी पाहिली आणि मल्हारराव होळकरांनी न्याहारीचं कारण करून माणकोजी शिंदे यांच्याकडे प्रस्थान केलं आणि त्यांनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली की माणकोजी, आपली ही कन्या उपवर झाली आहे आणि माझा मुलगा खंडेराव त्यासाठी तुमची मागणी, या कन्येची आम्ही मागणी आपणाकडे करत आहोत. माणकोजी शिंदे आणि त्यांच्या पत्नीला जणू आनंदाचं उधाण आलं. इतक्या मोठ्या घराण्यातून, माळव्याच्या प्रांतातून मोठ्या सुभेदारांनी आपल्या मुलीची मागणी केल्यानंतर वडिलांना गगन ठेंगणं झालं आणि त्यांनी तात्काळ होकार दिला आणि अवघ्या 9व्या वर्षी अहिल्यादेवींचा विवाह खंडेराव यांच्याशी पार पडला. विवाह थाटामाटात झाला. अहिल्यादेवी चौंडी गाव सोडून आपल्या सासरी म्हणजे माळवा प्रांतात बसायला गेल्या. तिथून मल्हारराव होळकर हे एक असे युद्धनीती कौशल्य प्राप्त असणारे सुभेदार होते. ते द्रष्टे होते. त्यांना पुढची सूत्र त्यांनी त्यांना पुढचे त्यांच्याकडे जो असणारा दूरदृष्टिकोन होता, त्यांच्या हे लक्षात आलं की अहिल्या ही खूप गुणी मुलगी आहे, अहिल्याच्या अंगी विविध गुण आहेत. तर त्यांनी आपली पत्नी गौतमाबाई, या गौतमाबाईंकडे मल्हारराव होळकरांनी होळकर डिरेक्टरीमध्ये भारत एक खोज या संसाधनपर लेखमालेमध्ये होळकर डिरेक्टरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या होळकर डिरेक्टरीमध्ये संपूर्ण मल्हाररावांचं चरित्र दिलेलं आहे. मल्हारराव हे अतिशय शूरवीर पराक्रमी योद्धे आणि त्यांची युद्धनीती, राजनीती याबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे. या मल्हाररावांनी एक आदर्श सासरे होण्याचं काम केलं. त्यांनी या अहिल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये मागे ठेवलं नाही. आपली पत्नी गौतमाबाई यांना त्यांनी संपत्तीचे कोषाध्यक्षाचे अध्यक्ष बनवलं होतं. त्यांनी त्यांना एक स्वतंत्र परगणा देखील त्यांच्या नावे बक्षीस म्हणून दिला होता, पत्नीला गौतमाबाईंना. आणि या गौतमाबाईंच्या हाताखाली अहिल्यादेवींना त्यांनी तयार केलं होतं. अहिल्यादेवी ह्या आपल्या सासू माता म्हणजेच गौतमाबाई यांच्या देखरेखीखाली त्यांचं शिक्षण सुरू होतं. एकीकडे संसार सुरू होता, एकीकडे त्या राजनीती वेगवेगळे अनुभव घेत होत्या. त्यावेळी मल्हारराव होळकर हे वेगवेगळ्या मोहिमेत जात असत, परंतु गौतमाबाई ह्या राजव्यवहार, राजकोष चालवित असत. त्या राजकोष चालवण्यामध्ये अहिल्यादेवी ह्या निरीक्षकाची भूमिका घेत होत्या आणि त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकून घेतल्या. ज्या वेळी गौतमाबाई तीर्थयात्रेला जात असत त्यावेळी मल्हारराव त्यांना अहिल्याला सोबत घेऊन जायला सांगत असत आणि अहिल्या जेव्हा या तीर्थयात्रेला जाई तर त्यावेळी अहिल्यादेवींनी केवळ आणि केवळ आपल्या देशातल्या सगळ्या तीर्थाटनांचं दर्शन तर घेतलंच, पण त्या तीर्थाटनांमध्ये आपल्या देशामध्ये ही जी हिंदू धर्माची किंवा आपल्या धर्माची जी धार्मिक स्थळं आहेत, या धार्मिक स्थळांचा त्यांनी अभ्यास केला. त्याबद्दल त्यांनी काही लेखन केलं. अशा अहिल्यादेवी ह्या चिकित्सक वृत्तीच्या होत्या. हा संसार सुरू असतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संसार हा काही काळ हा अगदी सुखाने चालला, परंतु अल्पावधीतच त्यांच्या संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला. 1754 साली त्यांचे पती खंडेराव हे कुंभेरीच्या सूरजमल जाट याबरोबर कुंभेरीच्या युद्धामध्ये गेलेले असताना शत्रूच्या हल्ल्यामध्ये एक मोठा तोफेचा गोळा खंडेरावांच्या छाती आला आणि या ठिकाणी खंडेरावांचा मृत्यू झाला. 17वे शतक होतं. त्यावेळेला सर्व स्त्रिया ह्या पतीच्या निधनानंतर सती जात होत्या. खंडेरावांच्या मृत्यूने होळकर घराण्यावर अमाप दुःख कोसळलं, दुःखाचा डोंगर कोसळला. मल्हारराव सुद्धा हळहळले. मल्हारराव सुद्धा खूप दुःखात बुडून गेले आणि अहिल्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना वारंवार असं वाटत होतं
की ही इतकी शूरवीर कन्या आहे, हिला घोडदौड शिकवली, हिला राजनीती शिकवली, या प्रत्येक ठिकाणी ही मुलगी पारंगत आहे आणि आज आपल्या मुलाचं निधन झालं आहे. तर मल्हाररावांच्या मनामध्ये वेगवेगळे चक्र सुरू होते. हा माळवा प्रांत जो मी कष्टाने कमवलेला आहे, याची सुभेदारकी आपल्याकडे आहे, हे दिल्लीचं प्रवेशद्वार आहे, ही मोठी जहागीर आहे आणि यामध्ये ही जनता जी मुघलांच्या त्रासाला कंटाळून पेशव्यांनी आपल्याला खूप आनंदाने, खूप विश्वासाने बहाल केलेली आहे, तर याचा आपण सांभाळ करण्यासाठी या अहिल्यालाच का पुढे करू नये? आजच्या 21व्या जगात सुद्धा, 21व्या युगात सुद्धा असे विचार करणारे सासरे हे दुर्मिळ आहेत. मी या ठिकाणी खूप आवर्जून सांगू इच्छिते की 21व्या शतकात सुद्धा महिलांना पती गेल्यानंतर मिळणारी वागणूक आणि पती गेल्यानंतर समाज किंवा त्यांचे कुटुंबातले लोक इतक्या पटकन धीर देण्यास तयार होत नसतात. परंतु मल्हारराव होळकर एक द्रष्टे नेते होते. त्यांनी आपल्या सुनबाईंच्या अंगी असणाऱ्या अनेक चांगल्या गुणांचा अभ्यास करून त्या राणीला, त्या अहिल्याला एक विनंती केली, अहिल्या बाळा, तू सती जाऊ नकोस, तुझा जन्म सती जाण्यासाठी नाही, तू लोककल्याणकारी राणी आहेस, असं त्यांनी अहिल्या देवीला निक्षून सांगितलं. आणि त्यावेळेला अहिल्या देवींचं मत परिवर्तन करण्यास मल्हारराव होळकर यशस्वी झाले आणि त्यांनी तो सती जाण्याचा निर्णय मागे घेतला. या गोष्टीनंतर मल्हारराव होळकरांनी सुनबाईंना राजनीतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी करताना आपल्या हाताखाली घेतलं, वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांची मानसिकता तयार केली. परंतु दुःख, हे दुःख त्या अहिल्यादेवींचा पिच्छा सोडत नव्हतं. काही काळातच हा एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा त्या या मानसिकतेतून बाहेर आल्या, तोपर्यंतच 1765 साली या अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव याचं देखील निधन झालं. आपले पती गेले आणि आपला मुलगाही गेला. नवे तर 1 वर्षानंतर आपले प्रेरणास्थान आहे, ज्यांनी आपल्याला जन्म दिला नसला तरी सुद्धा त्यांनी आपल्याला संपूर्ण जीवन शिकवलं, अशी जगण्याची प्रेरणा दिली, जनसेवा करण्याची ताकद दिली, असे प्रेरणादायी आणि सगळ्यात मोठी अहिल्यादेवींची शक्ती म्हणजे मल्हारराव होळकर यांना सुद्धा देवानी त्यांच्याकडून हिसकावून नेलं. अत्यंत दुःखद घटना घडली. अहिल्यादेवी होळकर पुरत्या दुःखात बुडाल्या. पण त्यांच्याकडे असणारी मनाची ताकद, त्यांच्या मागे त्यांचा ईश्वरावर असणारा विश्वास, त्यांनी महादेवाची आजवर केलेली सेवा, या सगळ्यातून त्यांना जे आत्मबळ मिळालं त्यावर त्या तग धरून होत्या. परंतु आपण म्हणतो, आपण अनुभवतो, आपण ऐकतो आणि आजही आपल्याला या गोष्टींचा अनुभव मिळतो की घर का बेदी लंका ढाये, ही अहिल्या इतक्या मोठ्या घराण्याची धुरा सांभाळत आहे आणि ती उभी राहत आहे. हे उभं राहत असताना त्यांच्यातल्याच काही द्वेष्ट्या नेत्यांनी, त्यांच्यातल्याच काही दुष्टजनांनी अहिल्यादेवींविरुद्ध डाव रचला. ते होते गंगोबा तात्या चंद्रचूड. या गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी गपचूप रघुनाथराव पेशवे यांना पत्र लिहिलं आणि असं लिहिलं की अरे, एका बाईच्या हाती सत्ता आहे या माळव्याची, इतका मोठा प्रांत आहे आणि ही सत्ता महिलांच्या हाती आहे, बाईच्या हाती आहे, हे बरे नव्हे. हे पत्र वाचून रघुनाथराव पेशव्यांना स्फुरण आलं. त्यांनी ही सत्ता काबीज करण्याचा निर्णय घेतला. 50,000ची फौज सोबत घेतली आणि त्यांनी वाटचाल केली की हा माळवा आपण हस्तगत करायचा. परंतु अहिल्यादेवी होळकर ह्या इतक्या जागृत स्त्री होत्या. त्यांनी या दुःखाला कोपऱ्यात ठेवलं आणि त्यांचं जे गुप्तहेर खातं होतं, त्यांचं जे टपाल व्यवस्था होती, ती इतकी तीक्ष्ण होती, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचताच त्यांनी आपल्या दुःखाला एका कोपऱ्यात ठेवून अगदी शांत, संयमाने, धीरोदत्तपणे या गोष्टीचा निवाडा केला. तो कसा? खूप वाखाणण्यासारखी गोष्ट. त्यावेळी एवढ्या मोठ्या पेशव्यांच्या रघुनाथरावांनी जेव्हा आपल्यावर चाल केली, हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी आपल्या जवळच्या सर्व सरदारांना, आजूबाजूच्या सर्व सुभेदारांना, सर्व राजकारण्यांना पत्र धाडली आणि आपल्या बरोबर 5,000 महिलांची सैन्य उभं केलं.
5,000 महिलांची सैन्य उभं करणारी ही रणरागिणी, हिने महिलांची 5,000 फौज तयार केली आणि खलिता धाडला रघुनाथरावांना. अहो पेशवे तेव्हा शिप्रा नदीच्या काठावर येऊन पोहोचले होते, परंतु त्यांना तो खलिता प्राप्त झाला आणि त्या खलित्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं, त्यांची भाषा अशी होती त्या पत्रामधली की पेशवे, आपण जर ही 50,000ची फौज घेऊन माळव्यावर आलात तर आम्ही कोणत्या तयारीत आहोत हे सुद्धा त्या पत्रात नमूद केलं. आणि इतिहासात आपलं नाव असं लिहिलं जाऊ शकतं की तुम्ही या युद्धामध्ये हारलात तरीही जीत ही अहिल्याची असणार आहे आणि तुम्ही जिंकलात तरीही जीत अहिल्याची असणार आहे. कारण इतिहासात असं लिहिलं जाईल की 5,000 महिलांच्या फौजेकडनं, एका स्त्रीकडनं, अबला नारीकडनं, पुरुष नसलेल्या घरातल्या एका स्त्रीने एका पेशव्याला हरवलं. आणि जर मी जिंकले तरी सुद्धा इतिहासात अशीच नोंद केली जाईल की एका स्त्रीने इतक्या बहादुरीने, इतक्या पराक्रमाने पेशव्यांचा सामना केला. जीत ही फक्त अहिल्याचीच असणार आहे. अतिशय तोंडात मारण्यासारखा हा त्यांचा पत्राचा जवाब जेव्हा रघुनाथराव वाचतात तेव्हा ते एक मनोमन खजील होता. आपल्या प्रांतावर कोणाचीही वाकडी नजर पडता कामा नये याची काळजी घेणाऱ्या, आपल्या दुःखाला कवटाळून न ठेवता आपला प्रदेश सुरक्षित करणाऱ्या अशा राणी अहिल्यादेवी होळकर ह्या दूरदृष्टी असणाऱ्या आणि महान राजकारणी होत्या, मुत्सद्दी होत्या आणि कोणत्याही युद्धासाठी त्या तयार नव्हत्या. कारण त्यांनी पानिपतचं युद्ध पाहिलं होतं. 9 लाख बांगडी फुटली होती. युद्धाचे परिणाम काय असतात ते त्यांनी 1761 मध्ये अनुभवलं होतं. त्याच्या वार्ता त्यांनी ऐकल्या होत्या. नाना फडणवीस यांच्याशी होळकर घराण्याचे अत्यंत जवळकीचे संबंध होते याचा उल्लेख होळकर डिरेक्टरीमध्ये परिपूर्ण दिलेला आहे. परंतु या सगळ्याची जाण ठेवून, युद्ध न करता, गनिमी कावा करून आपण या पेशव्यांना कसं नामोहरम करायचं हे या अहिल्यादेवींच्या छोट्याशा पत्रातून, धमकी वजा पत्रातून समजून आलं. अशा अहिल्यादेवी होत्या आणि या घटनेनंतर अहिल्यादेवींची चर्चा ही पूर्ण भारतात झाली. अगं, अशी एक राणी आहे, दासी राण्या ज्या परगण्यांमध्ये ज्या सुभेदारांच्या पत्नी होत्या किंवा जो राणी वसा होता, पेशव्यांचा जो राणी वसा होता, तिथपर्यंत, दिल्लीपर्यंत, खाली निजामांपर्यंत ही बातमी जाऊन पोहोचली की मल्हाररावांची सून ही अतिशय राजनीती तज्ञ असणारी अत्यंत धुरंधर स्त्री आहे. तिच्याकडे फौज फाटा आहे आणि ती कोणत्याही सैन्याला न घाबरणारी करारी स्त्री आहे. असा बोलबाला मग अहिल्यादेवींचा पूर्ण भारतभर पसरला होता. आणि याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा रघुनाथरावांनी हे सगळं ऐकलं तेव्हा रघुनाथरावांनी माघार घेतली आणि ते म्हणाले, नाही, मातोश्री. त्यांनी शब्द वापरला, काय? मातोश्री. कारण अहिल्यादेवी ह्या मध्य प्रदेशात आज सुद्धा अहिल्यादेवी नव्हे, पुण्यश्लोक नव्हे, तर मातोश्री या नावाने ओळखल्या जातात. कारण त्या सर्वांची आई या भूमिकेतून राज्यकर्त्या ठरल्या. त्या प्रजेच्या आई झाल्या, राजकारणांच्या सुद्धा आई झाल्या, शत्रूंच्या सुद्धा त्या आई झाल्या, त्या धीरोदत्त माता झाल्या, महाराणी झाल्या, न्यायवती झाल्या, शालीन झाल्या, कुलीन झाल्या, आध्यात्मिक झाल्या. त्यांच्या ह्या वागण्यातून अख्ख्या भारताने हे समजून घेतलं की एका स्त्रीच्या अंगी अनेकविध कौशल्य कशी असू शकतात. आणि पूर्ण भारतात ह्यांचा दबदबा निर्माण झाल्यानंतर रघुनाथराव पेशव्यांनी तिथं जाऊन अहिल्यादेवींना असं सांगितलं की मातोश्री, मी तर आपण या शोकसागरात बुडालेले असताना आपल्या पतींचं निधन झालं, आपल्या सासऱ्यांचं निधन झालं, गौतमाबाईंचं निधन झालेलं आहे आणि इतक्या साऱ्या आप्तस्वकीयांचं निधन झालं, म्हणून मी आपणास शोक संदेश घेऊन आपणास भेटावयास आलो आहे. तरी देखील अहिल्याबाईंनी आपला पारा ढळू न देता त्यांना शांततेने उत्तर दिलं, रघुनाथराव, आपण आमच्यासाठी शोक संदेश घेऊन येत असाल तर तुमचे स्वागतच आहे. त्यासाठी 50,000ची फौज आणण्याची आवश्यकता नाही. खजील झालेले रघुनाथराव अहिल्यादेवींकडे गेले, मातोश्री म्हणून त्यांना नमस्कार केला, त्यांचं सांत्वन केलं आणि आल्या पावली पेशव्यांचं हे संकट
मातोश्रींनी परतावून लावलं. यानंतर पूर्ण भारतामध्ये एकाही मुघलाची, एकाही निजामाची, एकाही पोर्तुगालाची, इंग्रजांची, पेशव्यांची ना कोणत्या परकीय आक्रमणांची झळ माळव्याला पोहोचली नाही, इंदोरला पोहोचली नाही, मध्य प्रदेशात पोहोचली नाही, हे माहेश्वरला पोहोचली नाही. आपलं राज्य म्हणजे माझं हे राज्य, मी या राज्याची आई झाले, या भूमिकेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राज्यकर्त्या ठरल्या. आणि तदनंतर एक किस्सा घडला. तो किस्सा असा होता, रघुनाथराव पेशव्यांनी जेव्हा माघार घेऊन पुन्हा प्रस्थान आपल्या पुण्याकडे केलं, तर तेव्हा त्यांच्या पत्नीकडे ही सगळी वार्ता गेली. त्यांच्या पत्नी आनंदीबाई जोशी ह्या सगळं ऐकून बहरावल्या. त्यांना असं वाटलं की कशी असेल ही राणी, हिने ह्या माझ्या एवढ्या मोठ्या शूरवीर पराक्रमी नवऱ्याला खुद्द पेशव्यांना माघारी लावलं. आणि त्यांच्या राणीवशामध्ये ही चर्चा सुरू होती. तिथे अनेक दासी होत्या आणि त्यांनी आपल्या दासीला सहज विचारलं, काय ग पद्मावती, तू पाहिलं आहेस का त्या अहिल्यादेवींना? कशा बरं आहेत त्या? माझ्यासारख्या रूपवान, गोऱ्या पान, सुंदर, सुलक्षणी, अत्यंत सुंदर दागिने घातलेल्या, नवलख वस्त्र नेसलेल्या, आणि किती दागिने वस्त्र परिधान करत असतील बरं त्या? कशा दिसतात त्या अहिल्यादेवी? कुणी पाहिलंय का? तुम्ही पाहिलंय का? आणि हो, त्या राणीवशातल्या दासी म्हणाल्या की आम्ही पाहिलंय. आणि पण त्यांनी अशी विनंती केली की राणीताई, राणी दादा, राणी सरकार, तुम्ही आम्हाला जर अभय देणार असला तरच मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. आणि आनंदीबाई त्यांना म्हणाल्या, हो ग, तुला आम्ही अभय देते, पण तू या प्रश्नाचं उत्तर दे की कशी दिसते ही अहिल्यादेवी आणि कशा आहेत अहिल्या राणी, ज्यांचा डंका भारतभर गरजत आहे, ज्यांना शत्रू सुद्धा भीत आहे, ज्यांना निजाम भीत आहे, ज्यांना आमचे मालक पेशवाई सगळे हादरून गेलेली आहे, अशा कशा दिसतात त्या अहिल्यादेवी होळकर? तेव्हा राणीच्या दासींनी ते उत्तर दिलं, अत्यंत समर्पक उत्तर होतं, त्या तुमच्यासारख्या, माफ करा राणी सरकार, त्या तुमच्यासारख्या रूपवान, गोऱ्या पान, सुंदर, उंची वस्त्र ल्यालेल्या, दागदागिनी असणाऱ्या कोणत्याही राणी नाहीत. पण त्यांच्याकडं पाहून, त्यांचं तेज आहे की त्यांना पाहताच नमस्कार, त्यांना पाहताच वंदन करावं, त्यांना पाहताच आपोआप कर जुळता दिव्यत्वाची तेथे असे अहिल्यादेवी होता. त्यांनी राव आणि आपले पतीच्या निधनानंतर जे वस्त्र परिधान केलं आणि त्यांनी हे ठरवलं, पती गेले, सासरे गेले, सासूबाई गेल्या, त्यानंतर मुलगा गेला, जावई गेले, मुलगी गेली, जावयांच्या नंतर त्यांचा जो नातू होता नथुजी, याला क्षयरोगाने जखडलं आणि नातवांचा सुद्धा अंत झाला. त्यांच्या 2 पत्नी सती गेल्या. इतक्या साऱ्या दुःखाचं, इतक्या सगळ्या आप्तस्वकीयांचं दुःख हृदयात कवटाळणाऱ्या माता अहिल्यादेवी केवळ शुभ्र वस्त्र धारण केलेल्या, त्यांनी फक्त शिवलिंग हातामध्ये घेतलं आणि म्हटलं की माझ्याकडे फक्त आणि फक्त आता एकच उरलेलं आहे, ते म्हणजे माझे शंभू महादेव. आणि या शंभू महादेवांना त्यांनी आपल्या हाती धारण केलं. ते धारण केलेलं शिवशंभूंचं रूप, लिंग त्यांनी आपल्या हातात आमरण जोपासलं. त्यांच्या प्रत्येक कारकिर्दीची सुरुवात, पत्राची सुरुवात, मोहरेची सुरुवात ही श्री शंभूंच्या नावाने झाली आणि शेवट सुद्धा श्री शंभूंच्या नावाने झाला. आणि त्यांनी मनोमन हे ठरवलं होतं की मी या राज्याचा कारभार चालवेन तर या श्री शंभू महादेवाच्या सोबतीने, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या आज्ञेने, ते जे म्हणतील, जी ती प्रभू शंकराची आज्ञा आहे तीच माझ्या मुखात येईल आणि त्याप्रमाणेच मी राज्य चालवीन. आणि या आनंदीबाई या हव्यासापोटी, या असूयेपोटी अहिल्यादेवींना भेटायला येतात आणि भेटायला आल्यानंतर या अहिल्यादेवी त्या आनंदीबाईंचा यथोचित साडी चोळी देऊन सन्मान करतात. त्यांना सन्मानित करून पुन्हा त्यांना प्रस्थानासाठी पालखी प्रदान करतात. अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या खूप दैदिप्यमान कारकीर्द असणाऱ्या होत्या. या घटनेनंतर पूर्ण भारतावर अहिल्यादेवींची जी वचक बसली, त्यानंतर एकाही शत्रूने
कधीही माळव्यावर हल्ला केला नाही, माळव्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं नाही, असा दबदबा या अहिल्यादेवींनी निर्माण केला. आणि यानंतर कधीही अहिल्यादेवींनी मागं वळून पाहिलं नाही. तिथून पुढं माळव्याचा जो विकास झाला, एक स्त्री, पूर्वीच्या स्त्रियांच्या नावाला असणारी सगळी बिरुद मोडीत काढून पुरुष नसलेलं राज्य देखील भारताच्या नकाशावर झळकविणाऱ्या रणरागिणी एकमेव राणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत्या. आणि तिथपासून अहिल्यादेवींनी कधीही मागे फिरून पाहिलं नाही. माळव्याच्या प्रांताची राजधानी त्यांनी माहेश्वरला हलवली. माहेश्वर ही त्यांनी त्यांची राजधानी केली. नर्मदा नदीच्या काठीवर माहेश्वर हे राज्य होतं. या महेश्वर राज्यामध्ये त्यांनी अशा सुधारणा केल्या की त्या पूर्ण भारताने अवलंबल्या. या माहेश्वर राज्यामध्ये अनेक घाट, पहिलं तर नर्मदा नदीवर असणारा सर्वात मोठा, सुंदर, आखीव रेखीव आणि वैज्ञानिक दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या अति उत्तम असणारा घाट बांधणाऱ्या अहिल्यादेवी आहेत. द क्वीन ऑफ टेम्पल, द पायनियर ऑफ टेम्पल. आणि देवी अहिल्यादेवी होळकर या अशा राणी होत्या की ज्यांनी भारतातल्या 100हून अधिक देवस्थानांचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार तर केलाच, अनेक नवीन मंदिरांचं निर्माण त्यांनी केलं. तेव्हापासून त्यांनी महेश्वर येथे आपल्या राज्याला असं विकसित केलं की ते राज्य भारताच्या नकाशावर पूर्णपणे प्रकाशमान झालं. महेश्वरला विणकर, भिल्ल, कोरकू, आदिवासी अशा अनेक जमाती राहत होत्या. या आदिवासी जमातींना, शेतकऱ्यांना राणींनी खूप चांगल्या योजना आखून दिल्या. भिल्ल समाजाला, त्याचप्रमाणे विणकर समाजाला, अनेक देशातले उत्कृष्ट विणकर समाजाचे लोक तिथं आणून महेश्वर या ठिकाणी अतिशय उत्तम, जी भारतात अतिशय आता सुद्धा प्रसिद्ध असणारे वस्त्र माहेश्वरी साडी, या माहेश्वरी साडीचे जनक ठिकाण जे आहे ते अहिल्यादेवींनी निर्माण केलेलं होतं. आणि या माहेश्वरी साडीचा उद्योग त्यांनी, या वस्त्रोद्योगाला चालना दिली. हा वस्त्रोद्योग त्यांनी मोठा केला. या वस्त्रोद्योगाचा पूर्ण भारतभर डंका गाजला. आणि त्यासोबतच भिल्ल समाजाला त्यांनी, चोऱ्या माऱ्या करणारा जो समाज होता किंवा जो समाजाला त्रास देणारा दरोडेखोर समाज होता, या समाजाला त्यांनी नैतिकतेकडे वळवलं. त्यांना शेती प्रदान केली, त्यांच्या हाताला काम दिलं, शेतसाऱ्याच्या पद्धती बदलल्या. कालच आपल्याला गीता मॅडमने सांगितलं ती गोष्ट मी या ठिकाणी पुन्हा सांगू इच्छिते की आपल्या दारात 12 झाडं प्रत्येकाने लावावी, त्यातील 7 झाडांची फळं ही ज्यांनी झाडं लावली त्यांनी घ्यावीत आणि 5 झाडांचं उत्पादन त्यांनी राज्याला द्यावं. त्या राज्याने 5 झाडांच्या उत्पादनातून जो मिळणारा सारा आहे त्यातून लोककल्याणकारी कामं करावीत, अशी साऱ्याची पद्धती अवलंबणाऱ्या ह्या अहिल्यादेवी होळकर होत्या. या शेतसाऱ्याची पद्धती सुद्धा अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतली होळकरी डायरेक्टरीमध्ये लिहिलेली एक नवीन पद्धती आपल्याला वाचवायला मिळते. त्यांची टपाल व्यवस्था अतिशय तीव्र होती. त्यांचा वस्त्र उद्योग, शेतकरी, त्याचप्रमाणे कष्टकरी जीवनाला त्यांनी खूप फुलवलं. आणि अशा ह्या क्वीन ऑफ टेम्पल असणाऱ्या राणींनी भारतभर अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपल्या औरंगजेबाने किंबहुना त्या आधी मोहम्मद गझनीने आपल्या भारतातील हिंदू धर्माच्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या वाराणसी येथील महादेवाच्या, काशी विश्वेश्वराच्या मंदिराला उद्ध्वस्त केलं होतं. ज्ञानवापी मशिदीच्या शेजारी असणाऱ्या किंवा त्याच्या वर बांधल्या गेल्या या पुरातत्व विभागाच्या काही क्लिष्ट बाबी आहेत. आपण या ठिकाणी त्या नमूद नको करायला, परंतु त्यांनी या गोष्टींचा पूर्ण उलगडा केला आणि त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला. ही काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची त्यांची जी भूमिका आहे ती त्यांना अतिशय मोलाची मानली गेलेली, त्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली अशी ही जीर्णोद्धाराची कामं अहिल्यादेवींनी केली. उत्तरेतील काशीपासून दक्षिणेतील रामेश्वर पर्यंत आणि गुजरात मधील सोमेश्वर पासून जगन्नाथपुरी पर्यंत, इतकंच नव्हे, महाराष्ट्रातल्या जेजूर येथील तलावांची कामं सुद्धा या अहिल्या राणी होळकर यांनीच केलेली आपल्याला पाहावयास मिळतात. गेल्या वर्षी जेव्हा मी स्वतः काशीला गेले त्यावेळी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं.
खूप त्रासले होते. इतका वेळ दर्शनाला लागला होता. दर्शन घेऊन जेव्हा बाहेर आले, ज्या प्रवेशद्वारातून आम्ही बाहेर पडलो, एक्झिटला आलो, तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा पाहिला आणि खरोखर अभिमान वाटला. एक स्त्री जिच्या माग इतकी दुःख, जिच्या माग इतकं शत्रू, जिच्या मागे इतक्या अडचणी, जिच्या माग कोणत्याही पुरुषाचा भक्कम आधार नाही, जिच्या माग पुराण, जिच्या माग त्या काळची सगळ्या रूढी परंपरा असताना देखील अहिल्यादेवी होळकरांनी त्याला मात करून स्वतःची कारकीर्द उज्ज्वल केली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अद्भुत जीवन कथा आहे. प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने ही अहिल्यादेवींची चरित्र गाथा नक्की वाचावी. प्रत्येकाला आपण प्रेरणा यातून घेऊ शकतो. इतकी संकट पार करणाऱ्या अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या कामाची छाप, आपल्या कामाची मोहर उमटवलेली पाहायला मिळते. कोणत्या महिलेला असं विचार सुचला की भारताच्या मध्यवर्ती राहून, माळव्यात राहून काशीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, गुजरातच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, जेजुरीत जाऊन तलाव बांधावे. अशी राणी की जिने भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये धार्मिक काम पोहोचवलं, राजनैतिक काम पोहोचवलं, अशा खूप पराक्रमी, शूर, न्यायवती, त्यांच्या न्यायाच्या बाबतीतल्या आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते. त्यांचा स्वतःचा राज्य व्यवहार कोश होता, त्यांचा आर्थिक कोश होता. आज आपण बघतो की प्रत्येक मंत्र्याला सुद्धा स्वतःची आर्थिक निधी आहे. पण मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते की 16 करोड रुपयांचा, त्या काळचे 16 करोड रुपये त्यांचा स्वतःचा आर्थिक कोश होता. आर्थिक त्यांची संपत्ती होती, वैयक्तिक खाजगी मालमत्ता. तरी देखील त्या एका साध्या राजवाड्यात राहत होत्या, त्या कोणत्याही महालात राहत नव्हत्या. आजही त्यांचा राजवाडा तिथं आहे आणि त्या राजवाड्यात राहून त्या गादीवर बसून न्याय करायच्या. न्याय करताना त्यांच्या हातात श्री शंभू महादेव असायचे. इतकं त्यांचं पुण्य होतं की त्यांनी आजपर्यंत कोणावरही अन्याय केला नाही. त्या आईच्या भूमिकेतून जगल्या आणि त्या पुण्यश्लोक ठरल्या. त्यांनी जे काम केलं, ज्या वेळेला ही सगळी कामं त्यांनी केली, त्यावेळी तत्कालीन संतांनी या महाराणीला देवी ही उपाधी दिली, पुण्यश्लोक ही उपाधी दिली. मालवा की रानी हुई, करुण कहानी हुई, एक एक कर शव कितने उठाती है, देख के प्रजा की पीड़, पोछ चक्षुओं का नीड, राजलोक धर्म हेतु स्वयं उठाती है, राजलोक धर्म हेतु स्वयं उठ आती है, युग का विश्वास बनी, जनता की आस बनी, जनता को छोड़ शोक निज सहलाती है, राजमाता से लोकमाता बनी अहिल्या, शासिका साहसी पुण्यश्लोक कहलाती है. पुण्यश्लोक का म्हटलं जातं कोणत्याही राणीला? पुण्यश्लोक ही उपाधी नाही, कारण त्या तितक्या चरित्रवान, तितक्या आध्यात्मिक, तितक्या धार्मिक आणि तितक्या त्या पुण्यवान होत्या. फक्त 3च लोकांना आतापर्यंत ही पदवी दिलेली आहे. चौथी आणि पहिली स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या आणि म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जायचं. या इतक्या प्रसंगांनंतर सुद्धा त्यांनी आपलं राज्य देशात उज्ज्वल केलं. अनेक मंदिरं बांधली, जीर्णोद्धार केले, धर्मशाळा बांधल्या. पानिपतच्या युद्धातून त्यांनी शिकलं. चुकांमधून शिकणारी ही स्त्री अतिशय धीरोदत्त होती, कोणालाही घाबरली नाही. पण आपला धार्मिकतेचा, आपल्या न्यायिकतेचा वसा अहिल्यादेवींनी कधी सोडला नाही. त्यांनी आपल्या शत्रूंचा चोख बंदोबस्त केला. इतकंच नव्हे, हैदराबादच्या नवाबाला त्यांनी पत्र पाठवलं की तिथं जी असणारी मंदिरं आहेत त्याच्यासाठी आम्ही आमच्या खाजगी व्यवहार कोशातून पैसे पाठवतो आणि तिथल्या सगळ्या मंदिरांची दुरुस्ती तुम्ही करावी, तर आम्ही तिथं येऊ. हा शब्द त्यांच्या पत्रातला ऐकून नवाबाने त्यांना सांगितलं, आप हमारी बड़ी आपा है, आप हमारी बड़ी आपा है, कृपया आप यहाँ न आए. भय होतं त्यांच्याबद्दल. या परकीयांना सुद्धा भय होतं, शत्रूंना देखील भय होतं. आप हमारी बड़ी आपा है, आप यहाँ मत आइये. आणि खरोखर निजामाने स्वतःच्या कोशातून, संपत्तीतून तिथल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आणि हे सांगत होते मी की 16 करोड रुपये त्यांच्या खाजगी संपत्तीचा वापर त्यांनी संपूर्ण समाजासाठी केला.
देवाधिकांच्यासाठी केला, समाजातल्या अडचणी सोडवण्यासाठी केल्या, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केल्या, पाण्यासाठी, नदीच्या तीरावरच्या घाटांसाठी केल्या. 84 घाट आहेत वाराणसीला, 84 घाट. आणि महेश्वरचा घाट तुम्ही जाऊन बघा, नर्मदेचा तीर जाऊन तुम्ही बघा, अत्यंत आधुनिक पद्धतीचे घाट अहिल्यादेवींनी बांधलेत. धर्मशाळा त्यांनी बांधल्यात. पानिपतच्या युद्धामध्ये मरणाऱ्या लोकांना राहायला आसरा नव्हता. जखमी युद्ध झाले, युद्धात मृत्युमुखी पडलेल्या जखमी वीरांना राहण्यासाठी आडोसा नव्हता. त्यासाठी त्यांनी धर्मशाळा, किती त्यांची वेळेच्या पुढची त्यांची विचारवाणी होती. आणि आज एकही असा बोलू वाटत नाही, पण खरी ही सत्य परिस्थिती आहे. आजचा कोणताही राजकारणी आणि कोणताही नेता असं वागतो का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे. नवे नवे राजकारण्यांनी नव्हे, प्रत्येक माणसाने केलं पाहिजे, नागरिकांनी केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे, मी केलं पाहिजे. की मी माझ्या, जसं आपण म्हणतो की देशाकडून देहाकडून देवाकडे जाताना धर्म लागतो, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो. आणि या देशाची मी काहीतरी लागते, या देशाचं उतराई होण्याचं काम माझं आहे. तर मी ते केलं पाहिजे कोणत्या ना कोणत्या रूपात, याची जाणीव करून देणारा एकमेव रागिणी मला तर आढळल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी स्वतःचं राज्य भारतावर साहित्य, कला, संगीत, उद्योग संपूर्ण विकसित केलं. अशा जगभरातल्या कलाकारांना महेश्वरमध्ये आणलं आणि अशी सुंदर साडीची वस्त्रोद्योगाची निर्मिती केली. अद्भुत होत्या ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. ही पदवी जगात कुणाकडे नाही, ती अहिल्यादेवींकडे आहे. एक राणी जो देवी बन गई, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होणं नाही. आपल्या स्वकीयांच्या मृत्यूनंतर अनेक स्त्रिया हार मानतात. मी तुम्हाला या ठिकाणी खरोखर नम्रपणे सांगू इच्छिते आणि काही गोष्टी अनुभवाने सुद्धा सांगू शकते की जेव्हा स्त्रीला स्वकीयांचं दुःख पछाडतं, जेव्हा स्त्रीला स्वकीय माणसं सोडून जातात, आप्तगण सोडून जातात, तेव्हा ती ढासळते. ती कितीही हुशार असली तरी ती आतून खचते. पण या राणी कधीही खचल्या नाहीत. त्यांनी या जगाला दाखवून दिलं की कुणीही नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. मी या संपूर्ण चरित्रातून खरोखर एकच वाक्य सांगू इच्छिते की एकटं असणं ही आपली कमकुवत बाजू नाही. आपण एकटे असणं ही आपली ताकद आहे आणि आपण एकटे राहणं ही आपली ताकद आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहे.